नमस्कार, मी प्राध्यापक दगडू शेख परत एकदा आपलं या ऑनलाईन टॅली क्रॅश कोर्समध्ये स्वागत करतो. सर्वात अगोदर सर्वांना आपण प्रिव्हियस काही लेक्चर्समध्ये सूचना देत आहोत की आपण ज्या स्टुडंट्सना मोफत टॅली शिकायचं आहे ते स्टुडंट 15 दिवसाला किंवा दर महिन्याला युट्यूब चॅनलवर काही व्हिडिओज अपलोड करण्यात येतात. तर ज्या स्टुडंट्सना ते फ्रीमध्ये टॅली लेक्चर्स ऐकायचे आहेत त्यांनी युट्यूब चॅनल पाहू शकता, सबस्क्राईब करू शकता, किंवा स्किल अकॅडमी तर्फे मोबाईल ॲप सुरू करण्यात आलेला आहे. त्या मोबाईल ॲपचा वापर करून देखील फंडामेंटल्स ऑफ बिझनेस अँड अकाउंटिंग हा कोर्स त्या ठिकाणी फ्रीमध्ये करू शकता. आणि ज्या स्टुडंट्सना अकॅडमीचे कोर्सेस जॉईन करायचे त्याच्यामध्ये देखील 50 ते 70% पर्यंत 90% पर्यंत आपण फीसमध्ये ऑफ दिलेला आहे. दर महिन्याला स्किल अकॅडमीच्या माध्यमातून 1200 ते 1500 रुपये ऑफलाईन टॅलीला घेण्यात येतात. ज्या स्टुडंटना माझ्याकडे किंवा माझ्या अकॅडमीमध्ये येऊन क्लास जॉईन करायचा आहे त्यांना मंथली 1200 ते 1500 2000 फीस घेतली जाते. पण या ठिकाणी आपण ऑनलाईन टॅली कोर्स घेतोय त्यामुळे याची फीस फक्त महिना 300 रुपये ठेवण्यात आलेली आहे. म्हणजे 2 महिन्याच्या कोर्सची फीस त्या ठिकाणी 600 रुपये आहे. म्हणजे हा जो कोर्स आपण देणार आहोत ऑनलाईन टॅली कोर्स हा 2 महिन्याचा असणार आहे. टॅली मॉड्यूल 1 हा कोर्स 2 महिन्याचा असणार आहे आणि प्रत्येक महिन्याची 300 म्हणजे 2 महिन्याची 600 रुपये फक्त या ठिकाणी फीस आहे. तर ज्यांना कुणाला हा कोर्स अटेंड करायचा आहे या ठिकाणी हा व्हॉट्सअप नंबर आहे आणि हा कॉलिंगचा नंबर आहे. तुम्ही त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करू शकता आणि जो काही पेड कोर्स आहे अकॅडमीतर्फे देण्यात येणारा तो कोर्स देखील तुम्ही या ठिकाणी जॉईन करू शकता. तर आज आपण सुरू करणार आहोत पुढचे पॉइंट्स. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण त्या ठिकाणी क्रिएशन ऑफ कंपनी ओपनिंग कंपनीचं 15व्या व्हिडिओमध्ये 15व्या दिवसाच्या व्हिडिओमध्ये आपण टॅली कंपनीचं इंट्रोडक्शन, त्यानंतर टॅली कंपनीची स्थापना कधी झाली, कोणी केली, कुठल्या इयरमध्ये झाली, कुठं झाली, टॅली कंपनीचं आपल्या देशामधलं महत्व, किती देशामध्ये टॅली पसरलेलं आहे हे सर्व डिटेलमध्ये आपण पाहिलेलं आहे. त्यासोबतच टॅली हे सॉफ्टवेअर डाउनलोड कशा पद्धतीनं करण्यात येतं आणि कशा पद्धतीनं इन्स्टॉल करण्यात येतं हे सर्व डिटेल्स आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. तर त्यानंतर 16व्या व्हिडिओमध्ये आपण ओपनिंग स्क्रीन ऑफ टॅली हे पाहिलेलं आहे. त्याच्या अगोदर आपण ही स्क्रीन सांगितलेली आहे. टॅलीच्या आयकॉनला डबल क्लिक केल्यानंतर डेस्कटॉपवर अशा पद्धतीचं टॅलीचं आयकॉन आहे. त्या आयकॉनला क्लिक केल्यानंतर डबल क्लिक केल्यानंतर तुम्हाला टॅली हे सॉफ्टवेअर ओपन होईल आणि हे ओपन झाल्यानंतर अशा पद्धतीची स्क्रीन येईल. अशा पद्धतीची स्क्रीन का येत आहे कारण की आपण एज्युकेशनल मोड तुम्हाला टॅली कंपनीचं डिफरन्सिएशन मी सांगितलं होतं. 2 प्रकारचे मेन टॅलीचे लायसन्स असतात. एक असतं सिल्वर म्हणजे सिंगल युजर ऍट अ टाइम एकाच पीसीवर ते इन्स्टॉल करता येतं, वापरता येतं आणि त्याची मार्केट प्राइस 18,000 प्लस जीएसटी आहे. त्यानंतर दुसरा सॉफ्टवेअरचा लायसन्सचा प्रकार आपण पाहिला होता गोल्ड म्हणजे मल्टी युजर आणि त्याची प्राइस 64,000 प्लस जीएसटी असा आहे. परंतु ज्यांना टॅलीची प्रॅक्टिस करायचं आहे, टॅली हे सॉफ्टवेअर शिकायचं आहे अशा स्टुडंट्सना किंवा व्यक्तींना टॅलीनं एक तिसरं व्हर्जन सॉफ्टवेअर आणलेलं आहे ते आहे एज्युकेशनल मोड. एज्युकेशनल मोड हे सॉफ्टवेअर तुम्ही टॅली कंपनीच्या वेबसाईटवरून फ्रीमध्ये डाउनलोड करू शकता, वापरू शकता. याच्यासाठी कुठलीही फीस किंवा चार्जेस कंपनी त्या ठिकाणी घेत नाही. मग एरो कीने एज्युकेशनल मोडवर जायचं आहे, एंटर केल्यानंतर प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण ओपनिंग स्क्रीन ऑफ टॅली हे डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. पहिला पार्ट टायटल एरिया, दुसरा पार्ट हॉरिझॉन्टल बटन बार, थर्ड पार्ट हा जो आहे व्हर्टिकल बटन बार, फोर्थ पार्टचे 2 पार्ट पडतात. मेन एरिया किंवा वर्किंग एरिया हा आहे लेफ्ट हँड साइड एरिया. या एरियामध्ये फायनान्शियल इयर म्हणजे करंट पिरियड बद्दल माहिती असते. डेली ज्या तारखेची अकाउंटिंग केली जाते ती डेट करंट डेट या ठिकाणी घेतली जाते. ज्या व्यवसायाचं अकाउंटिंग करणार आहोत त्या व्यवसायाचं नाव या ठिकाणी देण्यात येतं. शेवटची एंट्री कधी झालेली आहे तर या ठिकाणी आपण सुरुवातीचे टॉपिक पाहतोय त्यामुळे कोणत्या तारखेला शेवटची एंट्री झालेली आहे हे या ठिकाणी दाखवत नाहीये. त्यानंतर राईट हँड साइडला जेवढे काही टॅली हे सॉफ्टवेअर वापरत असताना जे काही मेनू किंवा ऑप्शन आपण वापरणार आहोत हे सर्व मेनू किंवा ऑप्शन त्या ठिकाणी
सिस्टमॅटिकली देण्यात आलेले आहेत. त्यानंतर 5व्या पार्टमध्ये आपण प्रोडक्ट इन्फो किंवा इन्फॉर्मेशन पॅनल बद्दल पाहिलं होतं. पहिल्या पार्टमध्ये त्या ठिकाणी टॅलीचा लोगो आणि त्याचं कोटेशन पॉवर ऑफ सिम्प्लिसिटी. पॉवर ऑफ सिम्प्लिसिटी यासाठी करण्यात आलेलं आहे कारण की टॅली हे जगातलं सगळ्यात सोपं अकाउंटिंग सॉफ्टवेअर आहे. ज्याला अकाउंटिंगचं देखील कमी नॉलेज आहे किंवा कम्प्युटरचं देखील कमी नॉलेज आहे तो सुद्धा व्यक्ती टॅली हे सॉफ्टवेअर सहजासहजी वापरू शकतो. म्हणून या ठिकाणी शब्द वापरण्यात आलेला आहे टॅली पॉवर ऑफ सिम्प्लिसिटी. त्यानंतर लेटेस्ट व्हर्जन्स या ठिकाणी आलेले असतात. लायसन्स कोणतं या ठिकाणी मेन्शन करण्यात येतं. सॉफ्टवेअरमध्ये जर काही चेंजेस, टॅली सॉफ्टवेअर अशा पद्धतीने डिझाईन करण्यात आलेलं आहे की लहानात लहान शॉप असेल किंवा मोठ्यात मोठी कंपनी असेल तरी देखील टॅली हे सॉफ्टवेअर सगळ्यांसाठी वापरता येतं. परंतु काही व्यापाऱ्यांना त्यांच्या व्यवसायानुसार काही बदल हवे असतात आणि ते बदल सुद्धा टॅली कंपनीकडून करून दिले जातात. ते सर्व बदल या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. आणि 5वा बॉक्स आहे कॅल्क्युलेटर. कॅल्क्युलेटरमध्ये या ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट कॅल्क्युलेशन करता येतं. फॉर एक्झाम्पल कॅल्क्युलेटरसाठी शॉर्टकट की आहे कंट्रोल एन. कंट्रोल एन जर या ठिकाणी तुम्ही प्रेस केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण माहिती कॅल्क्युलेटर चालू होईल आणि तुम्हाला इथं कॅल्क्युलेशन सहजासहजी तुम्हाला करता येईल. त्यानंतर जर कॅल्क्युलेटर मधून बाहेर निघायचं असेल इथं शॉर्टकट की आहे कंट्रोल एम किंवा तुम्ही एस्केप ही जरी शॉर्टकट की वापरली तरी देखील तुम्ही सहज कॅल्क्युलेशन त्या ठिकाणी करू शकता. त्यानंतर 6वं पार्ट आहे बॉटम पॅन किंवा टास्क बार. या पूर्ण स्क्रीनला टॅली मेन असं म्हणलं जातं आणि टॅली मेन मध्ये आपण कुठल्या ऍड्रेसवर आहोत, कुठल्या हेडिंगला आहोत तर गेटवे ऑफ टॅली. लक्षात ठेवा गेटवे ऑफ टॅली ही पूर्ण टॅलीचं मेन हेडिंग आहे. सुरुवात इथूनच होते. तुम्हाला टॅलीच्या कोणत्याही ऑप्शन मध्ये जायचं असेल तर सुरुवातीला तुम्हाला गेटवे ऑफ टॅली मध्ये यावं लागेल. यापासूनच तुम्ही टॅलीच्या कोणत्याही स्क्रीनला तुम्हाला जाता येईल. त्यानंतर टॅली कंपनीचा लोगो. टॅली कंपनीचं नाव आहे टॅली सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड. सॉफ्टवेअरचं नाव टॅली आहे पण कंपनीचं पूर्वीचं नाव आहे पेट्रोनिक्स प्रायव्हेट लिमिटेड पण करंटली कंपनीचं नाव आहे टॅली सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड. कंपनीची सुरुवात तशी 1986 ला सुरू झालेली आहे पण सॉफ्टवेअर त्याचे 1988 पासून आलेले आहेत. त्यामुळं या ठिकाणी हे सॉफ्टवेअर तुम्हाला वापरणं गरजेचं आहे. त्यानंतर आजचा वार, वेळ, त्यानंतर तारीख, महिना आणि इयर ही सगळी माहिती या ठिकाणी देण्यात येते. तर ही माहिती आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये पाहिलेली आहे. त्यासोबतच आपण ही माहिती पाहिली होती की त्या ठिकाणी कंपनी क्रिएशन कशा पद्धतीने करण्यात येतं. प्रिव्हियस लेक्चरमध्ये तुम्ही अशा पद्धतीची स्क्रीन पाहिली होती. ही स्क्रीन डायरेक्ट कंपनी क्रिएट करायची असेल पण एखादी कंपनी जर चालू असेल, ऍक्टिव्हेट असेल तर अशा पद्धतीची स्क्रीन येते. तुम्हाला नवीन कंपनी, आता स्किल अकॅडमी लातूर ही आपण कंपनी बनवली आहे, तुम्हाला अजून एक कंपनी यामध्ये क्रिएट करायची आहे तर मेन स्क्रीनवरून कंपनी क्रिएशनच्या स्क्रीनमध्ये जाण्यासाठी 2 पद्धतीने तुम्हाला जाता येईल. माऊसचा वापर करून आपण कंपनी इन्फो या ऑप्शनला क्लिक केलं तर हेडिंग येईल कंपनी इन्फो. त्याच्यामध्ये तुम्हाला क्रिएट कंपनी या ऑप्शनला जाता येईल. इथं एंटर कंपनी क्रिएशनची स्क्रीन या ठिकाणी येईल. परंतु तुम्हाला दुसऱ्या प्रोसेसनं जायचं आहे तर मागे येण्यासाठी तुम्हाला याच्या अगोदर सांगितलेलं आहे स्क्रीनमध्ये जर चेंजेस करायचे असतील तर तुम्हाला किंवा मागे यायचं असेल तर एक लाईन मागे जायचं असेल तर बॅक स्पेस आणि पूर्ण स्क्रीनच्या मागे यायचं असेल तर एस्केप ही शॉर्टकट की वापरली जाते. एस्केप परत मेन स्क्रीनवर आलेले. तर माऊसच्या माध्यमातून जाता येतं किंवा तुम्हाला माऊसचा वापर नाही करायचा, कीबोर्डनं जायचंय. लक्षात ठेवा कुठलंही अकाउंटंट, टॅली अकाउंटंट किंवा व्यापारी माऊसचा वापर कमी करतो आणि कीबोर्डचा वापर जास्त करतो. कीबोर्डनं जर तुम्हाला या स्क्रीनवर जायचं आहे तर ही F3 शॉर्टकट की आणि F3 च्या खाली सिंगल अंडरलाईन आहे. आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये काही शॉर्टकट की तुम्हाला सांगितल्या होत्या. डायरेक्ट शॉर्टकट की देण्यात आलेली असेल तर डायरेक्ट शॉर्टकट की प्रेस करायची. शॉर्टकट कीच्या खाली सिंगल अंडरलाईन असेल तर अल्ट हे ऑप्शन वापरायचं आहे आणि ती की वापरायची आहे. त्यानंतर तुम्हाला एखाद्या शॉर्टकट कीच्या खाली डबल अंडरलाईन असेल तर कंट्रोल ही की वापरायची आहे. तर या ठिकाणी F3 च्या खाली सिंगल अंडरलाईन आहे. सिंगल अंडरलाईन आहे याचा अर्थ अल्ट आणि F3 ही शॉर्टकट की आपल्याला वापरायची आहे. मी या ठिकाणी कीबोर्डवर अल्ट आणि F3 ही शॉर्टकट की
प्रेस करतोय म्हणजे तुम्हाला मागे यायचंय एस्केप. म्हणजे माऊसनं जरी क्लिक केलं तरी कंपनी इन्फो स्क्रीन येईल किंवा एस्केपनं मागे येता येईल. आणि कीबोर्डवरून देखील तुम्ही Alt+F3 ही जर की प्रेस केली तर तुम्हाला तिथं जाता येईल. तर कंपनी इन्फो या स्क्रीनवर कशासाठी जातो आपण? सर्वात अगोदर तुम्हाला ज्या व्यवसायाचं अकाउंटिंग करायचं आहे त्या व्यवसायाचं नाव तयार करण्यासाठी, त्या कंपनीची डिटेल माहिती भरण्यासाठी म्हणजे क्रिएट कंपनी, यासाठी आपण कंपनी इन्फो स्क्रीनमध्ये जातो. नवीन एखाद्या व्यवसायाचं नाव तयार करायचं असेल तर क्रिएट कंपनी हे ऑप्शन वापरलं जातं. जी कंपनी चालू आहे ती तात्पुरत्या स्वरूपासाठी बंद करायची असेल, शट कंपनी हे ऑप्शन वापरलं जातं. आणि बंद केलेली कंपनी चालू करायची असेल तर हे ऑप्शन वापरलं जातं, सिलेक्ट कंपनी. तर हे 3 महत्वाचे ऑप्शन मोठ्या प्रमाणावर टॅलीमध्ये वापरले जातात. नवीन व्यवसायाचं नाव तयार करायचंय, क्रिएट कंपनी. कंपनी तात्पुरत्या काळासाठी बंद करायची आहे, शट कंपनी. आणि बंद केलेली कंपनी चालू करायची आहे तर सिलेक्ट कंपनी. त्यानंतर क्रिएट केलेल्या कंपनीमध्ये जर काही बदल करायचे तर अल्टर कंपनी करता येतं, हे अल्टर कंपनी. आणि जर तुम्हाला कंपनी कायमची रिमूव्ह करायची असेल तर डिलीट, तुम्ही या ठिकाणी Alt+D प्रेस केलं तर डिलीट देखील तुम्ही करू शकता. मी या ठिकाणी डिलीट करत नाही, एस्केप करून मागे येतो. तर कंपनी क्रिएशनची प्रोसेस आपण पाहिलेली आहे. परत एकदा मी शॉर्ट मध्ये कंपनी क्रिएशन दाखवतो. शॉर्टकट की प्रेस करा, Alt+F3. त्यानंतर क्रिएट कंपनी या ऑप्शन मध्ये यायचं, एंटर. तुम्हाला मी सांगितलंय बाय डिफॉल्ट डायरेक्टरी किंवा त्याला पाथ किंवा ऍड्रेस असं देखील म्हणलं जातं. PATH पाथ किंवा ऍड्रेस किंवा डायरेक्टरी. हे काय असतं? ज्या ठिकाणी तुम्ही जी तयार केलेली कंपनी आहे, ज्या व्यवसायाचं तुम्ही अकाउंटिंग करताय ते कुठं सेव्ह होणार आहे हे ऑलरेडी ऍड्रेस या ठिकाणी दिला जातो. दुसरे जे सॉफ्टवेअर तुम्ही वापरता, वर्ड, एक्सेल, पॉवर पॉइंट, या ठिकाणी अगोदर आपण फाईल बनवतो आणि नंतर सेव्ह करतो. पण टॅलीमध्ये अगोदर कुठं सेव्ह करायचा आहे तो ऍड्रेस देणं या ठिकाणी गरजेचं असतं. बाय डिफॉल्ट जो आहे तो तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्हाला चेंज देखील करता येतो. नेम मध्ये तुम्हाला जे काही व्यवसायाचं नाव असेल ते व्यवसायाचं नाव या ठिकाणी टाकू शकता. फॉर एक्झाम्पल बिग बाजार. आणि अशा पद्धतीने तुम्ही पूर्ण माहिती भरू शकता. देशाचं नाव सिलेक्ट करायचंय, इंडिया. काहीतरी त्या ठिकाणी आपल्याला ऍड्रेस टाकायचंय, ऍड्रेस टाकू शकतो. तुम्हाला इथं पूर्ण माहिती लिहायची. देशाचं नाव इंडिया, राज्याचं नाव लिस्ट मधून. लक्षात ठेवा, टॅलीमध्ये मागच्या लाईनवर जाण्यासाठी बॅकस्पेस किंवा एखादा कॅरेक्टर कट करायचं बॅकस्पेस, पुढच्या लाईनवर जाण्यासाठी एंटर, एरो की. हे अशा पद्धतीची जर लिस्ट देण्यात आलेली असेल, या लिस्ट मधून जर एखादा ऑप्शन, एखादं नाव जर सिलेक्ट करायचं असेल, अप डाऊन एरो की आपण वापरू शकतो. या ठिकाणी महाराष्ट्र इथं एरो कीने गेलेलं आहे, या ठिकाणी एंटर करायचं. पिनकोड आपल्याला टाकता येईल. त्यानंतर तुम्हाला फोन नंबर, मोबाईल नंबर, फॅक्स, ईमेल आयडी हे कंपल्सरी नाहीये. पण जर तुम्हाला एखाद्या व्यवसायाचं अकाउंटिंग करायचं आहे तर रिपोर्टिंग मध्ये हे सगळे ऑप्शन येतात. त्यामुळे ही जर माहिती भरलात तर अजून तुम्हाला सर्व त्या ठिकाणी सोपं जाईल. फायनान्शियल इयर 1/4 सध्याचं फायनान्शियल इयर चालू आहे, 1/4/2020 ते 31/3/2021. आपल्याकडे फायनान्शियल इयर सुरू होतं 1 एप्रिलला आणि क्लोज होतं 31 मार्चला. त्या हिशोबानं करंट फायनान्शियल इयर आहे 1/4/2020 ते 31/3/2021. आणि अशा पद्धतीनं तुम्ही एंटर करत पुढील माहिती आपण येणाऱ्या काही लेक्चर्समध्ये पाहणार आहोत. प्रिव्हियस लेक्चरमध्ये थोडक्यात पाहिलेलं आहे. डिटेलमध्ये ज्यावेळेस ऍडव्हान्स टॉपिक्स आपले चालू होतील त्यामध्ये हे सर्व सांगण्यात येईल. तर पहिली स्टेप आहे कंपनी क्रिएशन. तर तुम्हाला अशा पद्धतीनं कंपनी क्रिएट करायची आहे आणि एंटर 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 करत सेव्ह करायचं आहे. इथं ऍक्सेप्ट, येस ऑर नो, येस केलात तर सेव्ह होईल, नो केलात तर पहिल्यांदा तिथं जाईल बिग बाजार या हेडिंगला, किंवा एंटर देखील करून तुम्ही येस करू शकता. हे बघा, या ठिकाणी बिग बाजार नावाची कंपनी तयार झालेली आहे. तर प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण स्किल अकॅडमी नावाची कंपनी तयार केली होती. या लेक्चरमध्ये आपण बिग बाजार नावाची कंपनी त्या ठिकाणी तयार केलेली आहे. तर तुम्हाला मी एक ट्रेडिंग ऑर्गनायझेशन, स्किल अकॅडमी हे सर्व्हिस ऑर्गनायझेशन आहे, बिग बाजार हे ट्रेडिंग ऑर्गनायझेशन आहे. या ठिकाणी मी एक मॅन्युफॅक्चरिंग ऑर्गनायझेशनचं एक्झाम्पल बनवतो. परत मागे यायचं, ही मेन स्क्रीन नाहीये टॅलीची,
कंपनी इन्फो म्हणजे टॅलीची मेन स्क्रीन नाहीये. मेन स्क्रीनवर यायचंय, परत एस्केप करून मागे यायचं. गेटवे ऑफ टॅली जी हेडिंग असेल ती टॅलीची मेन स्क्रीन असेल. तर तुम्हाला एक मॅन्युफॅक्चरिंग बिझनेसचे एक्झाम, सर्व्हिस बिझनेसचे एक्झाम्पल स्किल अकॅडमी बनवून दाखवलेलं आहे. एक ट्रेडिंग बिझनेसचे एक्झाम्पल सोडवून दाखवलेलं आहे. आता तुम्हाला एक मॅन्युफॅक्चरिंग बिझनेसचे एक्झाम्पल मी या ठिकाणी सोडवून दाखवेल. सेम सिस्टीम, कंपनी इन्फो ऑप्शनला क्लिक करू शकता किंवा कीबोर्डनं Alt+F3 हे ऑप्शन देखील तुम्ही घेऊ शकता. परत एकदा क्रिएट कंपनी ऑप्शन. लक्षात ठेवा, क्रिएट कंपनी म्हणजे ज्या व्यवसायाचं अकाउंटिंग करायचंय त्या व्यवसायाची माहिती भरणं, नाव तयार करणं आणि एका सॉफ्टवेअरमध्ये कितीही कंपन्यांचा रेकॉर्ड तुम्हाला करता येतो. असं नाहीये की माझ्या 10 कंपन्या आहेत तर 10 कंपन्यांसाठी 10 सॉफ्टवेअर घ्यायची गरज नाही. लक्षात ठेवा, हीच क्वालिटी आहे टॅलीची की तुम्हाला 10 कंपन्यांसाठी 10 सॉफ्टवेअर घ्यायची गरज नाही. माझे जर 10 जरी व्यवसाय असतील तरी सगळ्याचं अकाउंट तुम्ही एकाच सॉफ्टवेअरवर, एकाच कम्प्युटरवर त्या ठिकाणी ठेवू शकतो. म्हणून शेकडो कंपन्या जरी मी इथं बनवल्या तरी शेकडो कंपन्यांचा अकाउंट एका सॉफ्टवेअरवर ठेवता येईल. क्रिएट कंपनी. आता मी तुम्हाला एक सर्व्हिस बिझनेसचे एक्झाम्पल सोडून दाखवलं, स्किल अकॅडमी. त्यानंतर एक ट्रेडिंग बिझनेस सांगितलं, बिग बाजार. आता या ठिकाणी मी एक मॅन्युफॅक्चरिंग बिझनेसचे एक्झाम्पल लिहितो. फॉर एक्झाम्पल टाटा मोटार्स. ही मॅन्युफॅक्चरिंग ऑर्गनायझेशन आहे. डिटेल्स तुम्हाला भरायचे आहेत. तुम्हाला कशा पद्धतीने माहिती भरायची ते मी दाखवलेलं आहे. एंटर करत सेव्ह. प्रत्येक कंपनीचे तुम्ही जेवढे काही तुम्हाला या ठिकाणी आपण ज्यांनी पूर्वीचे 10 ते 15 व्हिडिओ पाहिलेले आहेत, प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळी असाइनमेंट सोडवायला तुम्हाला दिली होती. त्या असाइनमेंटमध्ये तुम्हाला वेगवेगळे एक्झाम्पल देखील सोडून घेतलेले आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यांनी मॅन्युफॅक्चरिंग ऑर्गनायझेशन, ट्रेडिंग ऑर्गनायझेशन, सर्व्हिस ऑर्गनायझेशन, बिझनेस एज पर प्रॉफिट पॉइंट ऑफ व्ह्यू, बिझनेस एज पर लिगल पॉइंट ऑफ व्ह्यू, सगळ्यांचे एक्झाम्पल तुम्ही लिहून प्रॅक्टिस केलेली आहे. तेच एक्झाम्पल इथं सोडवायचे. एंटर करत सेव्ह. परत एकदा तिसरी कंपनी तयार झालेली आहे. तर या ठिकाणी स्किल अकॅडमी ही सर्व्हिस ऑर्गनायझेशन आहे, बिग बाजार ही ट्रेडिंग ऑर्गनायझेशन आहे, तर टाटा मोटार्स ही मॅन्युफॅक्चरिंग ऑर्गनायझेशन असलेली आपल्याला दिसून येते. तर अशा पद्धतीने सर्व विद्यार्थ्यांनी 5 मॅन्युफॅक्चरिंग ऑर्गनायझेशनचे एक्झाम्पल क्रिएट कंपनीमध्ये क्रिएट करायचं आहे, 5 सर्व्हिस ऑर्गनायझेशन आणि 5 ट्रेडिंग ऑर्गनायझेशन. म्हणजे तुमचं प्रॅक्टिकल अजून परफेक्ट होईल. लक्षात ठेवा, कुठल्याही व्यवसायामध्ये कंपनी क्रिएशन हे काम एकदाच असतं. रोज रोज कंपनी क्रिएशनचं काम सगळीकडे नसतं. कंपनी एकदाच क्रिएट केली जाते, वारंवार क्रिएट केली जात नाही. पण आपण या ठिकाणी प्रॅक्टिस करतोय म्हणून तुम्ही वारंवार एस्केप, परत कंपनीच्या इन्फोच्या ऑप्शनमध्ये जाण्यासाठी Alt+F3, परत क्रिएट कंपनी. अशा पद्धतीनं 5 मॅन्युफॅक्चरिंग ऑर्गनायझेशनची नावं, 5 ट्रेडिंग ऑर्गनायझेशन, 5 सर्व्हिस ऑर्गनायझेशन, असे 15 ते 20 एक्झाम्पल. अजून तुम्हाला जेवढे जास्त सोडवायचं तुम्ही सोडवू शकता. जोपर्यंत तुमचं कंपनी क्रिएशन परफेक्ट होत नाही तोपर्यंत तुम्ही या प्रोसेसची प्रॅक्टिस या ठिकाणी करू शकता. कारण की जॉबमध्ये किंवा एखाद्या व्यवसायामध्ये कंपनी क्रिएशन काम एकदाच असतं. रोज रोज कंपनी क्रिएट करणं नसतं. परंतु तुम्हाला प्रॅक्टिस करायचं आहे, त्याच्यामुळे तुम्ही वारंवार कंपनी क्रिएशनची प्रॅक्टिस करू शकता. ही झाली पहिली प्रोसेस. परंतु त्यानंतर आपल्याला तात्पुरत्या स्वरूपासाठी, माझं टाटा मोटार्स मधलं काम संपलेलं आहे आणि टाटा मोटार्स मला तात्पुरत्या स्वरूपासाठी बंद करायचं आहे. तर बंद करायचं असेल तर पुढचं ऑप्शन आहे शट कंपनी. कसं जायचं? गेटवे ऑफ टॅली, कंपनी इन्फो ऑप्शनला माऊसनं क्लिक करू शकता किंवा कीबोर्डनं Alt+F3. या ठिकाणी ऑप्शन आहे शट कंपनी. शट कंपनी या शब्दाचा अर्थ आहे तात्पुरत्या स्वरूपासाठी एखाद्या व्यवसाय इथं ऑप्शन बंद करणं, इथून रिमूव्ह करणं, तात्पुरत्या स्वरूपासाठी रिमूव्ह करणं कंपनी, त्याला शट कंपनी असं म्हणलं जातं. आता टाटा मोटार्स हे हेडिंग या ठिकाणी दिसत आहे. याच्यामधलं अकाउंटिंगचं काम आपलं संपलेलं आहे. आता आपल्याला बिग बाजारमध्ये अकाउंटिंगचं काम करायचं आहे. तर ही कंपनी तात्पुरत्या स्वरूपासाठी आपल्याला शट करायची, बंद करायची. तर इथं ऑप्शन आहे शट कंपनी. या ठिकाणी नंबरिंग नुसार आपल्याकडे जेवढ्या कंपन्या क्रिएट होतात त्या प्रत्येक कंपनीला 5 आकडी सिरियल नंबर येतो. हा सिरियल नंबर नुसार सुद्धा तुम्ही कंपनी त्या ठिकाणी ओळखू शकता की आपल्याला टाटा मोटार्स तात्पुरत्या स्वरूपासाठी बंद करायचं आहे.
तर एंटर. हे बघा या ठिकाणी आता फक्त दोनच कंपन्या राहिलेल्या आहेत, बिग बाजार आणि स्किल अकॅडमी. टाटा मोटार्सचं काम आपलं संपलं होतं, त्यामुळे आपण ती तात्पुरत्या स्वरूपासाठी बंद केली. परत बिग बाजार मधलं देखील आपलं काम संपलेलं आहे, बिग बाजार देखील तात्पुरत्या स्वरूपासाठी बंद करायचं आहे, तर त्या ठिकाणी ऑप्शन आहे. परत तुम्ही एस्केप करून मागे या आणि इथून Alt+F3 शेट कंपनी बिग बाजार एंटर. हे बघा बिग बाजार देखील बंद झालेलं आहे. स्किल अकॅडमी मधलं देखील काम संपलेलं आहे, तेही बंद करायचं आहे, शेट कंपनी. आणि टॅली या सॉफ्टवेअर मधून आजचं काम तुमचं संपलेलं आहे. तुम्हाला व्यवस्थित पीसी बंद करून शॉप बंद करून जायचं आहे, आजचं काम संपलेलं आहे. तर एस्केप करून मागे या. एस्केप. क्विट ऑप्शनला देखील तुम्ही क्लिक केलात, क्विट येस ऑर नो असं येईल. मी या ठिकाणी येस प्लेस करू शकतो. तुमचं आजचं दिवसभराचं काम संपलेलं आहे, टॅलीचं काम संपलेलं आहे. तुम्ही कंपनी शट केली, टॅली बंद केलं, परत कम्प्युटर बंद करून तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता. परत दुसऱ्या दिवशी आलात आणि परत कम्प्युटर चालू करून तुम्हाला सॉफ्टवेअर चालू करायचं आहे. परत कम्प्युटर चालू केलं, टॅली सॉफ्टवेअरला डबल क्लिक केलं, त्यानंतर ॲरो की अप डाऊन ॲरो की आपण आता सांगितलं. वर्क इन एज्युकेशनल मोड एंटर. मला आता काय करायचंय, त्या ठिकाणी टाटा मोटार्स मध्ये परत काम चालू करायचं. आपण आताच काही वेळापूर्वी त्या ठिकाणी प्रिव्हियस डेला आपण काय केलेलं आहे, काम संपल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपासाठी टाटा मोटार्स बंद केलं होतं, शट केलं होतं. पण शट केलेली कंपनी परत चालू करायची असेल तर तिसरी प्रोसेस आहे सिलेक्ट कंपनी. परत तेच ऑप्शन वापरायचं आहे. माऊसनं तुम्ही कंपनी इन्फो ऑप्शनला क्लिक करू शकता किंवा कीबोर्डनं Alt+F3. हे बघा दोन ऑप्शन पाहिलेले आहेत. क्रिएट कंपनी म्हणजे नवीन व्यवसाय बनवणं, शट कंपनी म्हणजे तात्पुरतं बंद करणं, आणि सिलेक्ट कंपनी म्हणजे बंद केलेली कंपनी चालू करणं. हे बघा सिलेक्ट कंपनी याला एंटर केलं. हे बघा सध्या आपल्याकडे 3 व्यवसायाचं अकाउंटिंग चालू आहे. टाटा मोटार्स हे मॅन्युफॅक्चरिंग, बिग बाजार हे ट्रेडिंग आणि स्किल अकॅडमी हे सर्व्हिस. तर या ठिकाणी मला टाटा मोटार्स मध्ये परत काम चालू करायचंय. तर मी काय करणार या ठिकाणी, हे बघा या ठिकाणी सिलेक्ट नाहीये, स्किल अकॅडमी चालू आहे. स्किल अकॅडमी मला बंद करायचंय, तर Alt+F3 शट कंपनी. सध्या की नाही, पण आता मला टाटा मोटार्स मध्ये काम चालू करायचंय, तर सिलेक्ट कंपनी या ऑप्शन मध्ये जायचंय आणि या ठिकाणी सिलेक्ट कंपनी मधून टाटा मोटार्सला सिलेक्ट करायचं आणि एंटर करायचं. हे बघा म्हणजे क्रिएट कंपनी म्हणजे नवीन व्यवसायाचं नाव बनवणं, माहिती भरणं, तयार करणं, जे की रोज रोज होत नाही, कधी तर करण्यात येतं. पण व्यवसायामध्ये शट कंपनी आणि सिलेक्ट कंपनी हे वारंवार होणाऱ्या प्रोसेस आहेत. अकाउंटंट किंवा व्यापारी रोजच्या रोज काम संपल्यानंतर कंपनी शट करतो तात्पुरत्या स्वरूपासाठी, आणि काम सुरू करत असताना सिलेक्ट कंपनी करतो. म्हणजे क्रिएट कंपनी म्हणजे नवीन व्यवसाय बनवणं, शट कंपनी म्हणजे तात्पुरतं बंद करणं, आणि सिलेक्ट म्हणजे बंद केलेली कंपनी चालू करणं. हे ऍज अ अकाउंटंट किंवा व्यापारी असताल तर हे रोजचं काम आहे. रोजच्या रोज जसं आपण दिवस संपल्यानंतर आपलं रोज दुकान शॉप बंद करतो, कायमचं बंद करत नाही, दुसऱ्या दिवशी आपण परत चालू करतो. तीच प्रोसेस आहे टॅलीमध्ये. रोजच्या रोज काम संपलं शट करणं आणि काम सुरू करायचंय सिलेक्ट करणं. हे कुठल्याही अकाउंटंटसाठी रोजचं काम आहे. क्रिएट कंपनी रोजचं काम नाहीये. त्यानंतर पुढची प्रोसेस, काही कंपनी क्रिएट करत असताना काही मिस्टेक झालेल्या आहेत, माहितीमध्ये चूक झालेली आहे, ते आपल्याला चेंज करायचे. जसं मोबाईल नंबरमध्ये एखाद्याचं नाव चुकलेलं असेल तर आपण काय करतो, एडिट ऑप्शन मध्ये जातो आणि त्याच्यात चेंजेस करतो आणि परत एकदा सेव्ह करतो. तशीच फॅसिलिटी टॅलीमध्ये आहे. समजा मला टाटा मोटार्स ही कंपनी तयार करताना मी पूर्ण माहिती टाकलेली नाहीये आणि आता मला त्या फाईलला एडिट करायचंय, तर त्या ठिकाणी Alt+F3, मेन स्क्रीनवरून Alt+F3, या ठिकाणी फोर्थ ऑप्शन अल्टर करणे म्हणजे चेंजेस करणे, त्या ठिकाणी एंटर करायचं आहे. बिग बाजार तुम्हाला याच्यामध्ये बदल करायचा आहे. आपण पुढची माहिती काही टाकली नव्हती, ती माहिती टाकायची.
बघा या ठिकाणी हेडिंग काय आलेली आहे, कंपनी अल्टरेशन. आणि कंपनी अल्टरेशन मध्ये कंपनी कुठं सेव्ह झालेली हे दाखवत नाही. इथं या ठिकाणी तुम्ही चेंज करू शकत नाही. फक्त तुम्हाला ऍड्रेस कंपनी अल्टरेशन मध्ये चेंज करता येणार नाही. बाकी सगळं ऑप्शन तुम्हाला व्यवसायाचं नाव बदलता येईल, ऍड्रेस बदलता येईल, कोणतीही माहिती बदलू शकता. फक्त तुम्हाला त्या ठिकाणी ज्या ठिकाणी फाईल सेव्ह झालेली आहे तो ऍड्रेस या ठिकाणी बदलता येणार नाही. डायरेक्टरी, पाथ किंवा ऍड्रेस हे बदलता येणार नाही. बाकी कुठलीही माहिती तुम्हाला बदल करता येईल. तर कंपनी अल्टरेशन कशासाठी आहे, तुम्ही जी कंपनी क्रिएट केलेली आहे त्या माहितीमध्ये काही बदल करायचा आहे, एडिट करायचं आहे, तर त्यासाठी कंपनी अल्टरेशन हे ऑप्शन आहे. एंटर करत सेव्ह. हे बघा व्यवसायाचे सेव्ह झालेलं आहे. मागे यायचंय, इथून मेन स्क्रीनवर यायचंय, तर शॉर्टकट की आहे एस्केप. एस्केप एस्केप मेन स्क्रीनवर आलेलं आहे. तर आपण या ठिकाणी ओपनिंग स्क्रीन काय असतं, त्यानंतर क्रिएट कंपनीचा अर्थ काय, शट कंपनी काय असतं, सिलेक्ट काय, अल्टर काय हे पाहिलेलं आहे. त्यानंतर डिलीट कंपनी, तात्पुरत्या स्वरूपासाठी कंपनी बंद करायची असेल तर अल्ट F3. शट कंपनी ऑप्शन वापरलं जातं. हे शट बंद झालेली कंपनी लगेच चालू करायची, सिलेक्ट कंपनी. परंतु या ठिकाणी जर कायमची जर कंपनी तुमच्या टॅली या सॉफ्टवेअर मधून जर रिमूव्ह करायची असेल तर त्याला म्हणलं जातं डिलीट. कशा पद्धतीनं करायचं, डिलीट साठी अल्टर या ऑप्शन मध्ये जायचं, एंटर एंटर. हे बघा कंपनी अल्टरेशन स्क्रीन आलेली आहे. या ठिकाणी तुम्हाला एक शॉर्टकट की प्रेस करायची आहे. कंपनी अल्टरेशन स्क्रीन मध्ये Alt+D. Alt D प्रेस केल्यानंतर तुम्हाला विचारलं जाईल डिलीट, येस ऑर नो. तुम्ही येस प्रेस केलं, परत एकदा विचारेल आर यू शुअर. लक्षात ठेवा, एखाद्या व्यवसायाचं अकाउंट पूर्णपणे डिलीट करणं हे रिस्की असू शकतं. त्या कंपनीचा पूर्ण अकाउंटिंगचा डेटा लॉस्ट होऊ शकतो. त्यामुळं टॅलीनं परत एकदा विचारलंय खरंच तुम्हाला डिलीट करायचंय का. जर तुम्हाला खरंच डिलीट करायचं असेल तर येस करा, डिलीट करायचं नसेल तर नो त्या ठिकाणी करू शकता. आता मला या ठिकाणी डिलीट करायचंय, येस. बघा शट केलेली कंपनी परत आणता आली, पण आता आपण कंपनी डिलीट केली आहे. सिलेक्ट या ऑप्शन मध्ये तुम्हाला दिसणार नाही. सिलेक्ट या ऑप्शन मध्ये आता दोनच कंपन्या, हा फरक आहे शट आणि डिलीट मध्ये. शट केलेली कंपनी आपण परत आणू शकतो कारण की तात्पुरत्या स्वरूपासाठी बंद केलेली आहे, पण डिलीट केलेली कंपनी आपल्याला परत आणता येणार नाही. तर हे पूर्ण प्रॅक्टिकल आपण त्या ठिकाणी सिस्टमॅटिकली पाहिलेलं आहे, डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. कंपनीच्या वेबसाईटला कसं व्हिजिट करायचं, सॉफ्टवेअर कशा पद्धतीने डाउनलोड करायचंय, ते सॉफ्टवेअर इन्स्टॉल कशा पद्धतीने करायचंय, त्यानंतर सॉफ्टवेअर मधला फरक, क्रिएट कंपनी काय आहे, शट, सिलेक्ट, अल्टर, डिलीट, कॅल्क्युलेटर कसं वापरायचं, डेट कशा पद्धतीने बदलायचं, पिरियड कशा पद्धतीने बदलायचं, हे सर्व आपण सिस्टमॅटिकली पाहिलेलं आहे. परंतु फक्त प्रॉपर ट्रेनिंग देऊन या ठिकाणी फायदा नाहीये. हे जे मी काही शिकवलंय याचं जर तुम्ही सिस्टमॅटिकली प्रॅक्टिस केलात, लक्षात ठेवा अर्धा तास जर मी तुम्हाला शिकवत असेल तर अर्धा तास जरी तुम्ही प्रॅक्टिस केला तर परफेक्ट होईल. ज्यांना लक्षात ठेवा टॅली सॉफ्टवेअर खूप सोपं आहे, पण कुणासाठी सोपं आहे, जे प्रॅक्टिस करतायत. एखादा खूप हुशार विद्यार्थी आहे, परफेक्ट अकाउंट आहे त्याचं, परंतु तो प्रॅक्टिस करत नाहीये तर त्या ठिकाणी तो परफेक्ट होणार नाही. आपण म्हणतो की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. आपण कोटेशन बोलताना बोलतो, परंतु प्रत्यक्षात त्याला इम्प्लिमेंट करत नाही. त्यामुळं बेस्ट आणि क्वालिटी एज्युकेशन देणं हे माझं टार्गेट आहे. परंतु क्वालिटी एज्युकेशन दिल्यानंतर क्वालिटी प्रॅक्टिस होणं, तुमची जर प्रॅक्टिस जर परफेक्ट झाली तर तुम्ही सर्वजण टॅलीमध्ये परफेक्ट होताल. स्वतःचं अकाउंटिंग तर तुम्हाला करता येईलच, पण स्वतःचं अकाउंटिंग करण्यासोबतच स्वतःच्या फॅमिलीचं अकाउंटिंग करता येईल किंवा कोणत्याही व्यवसायाचं अकाउंटिंग तुम्हाला करता येईल. यासाठी तुमच्या सपोर्टची गरज या ठिकाणी मला आहे. जर तुम्हाला हे सर्व लेक्चर समजत असतील तर हे युट्यूब लेक्चर लाईक करा, युट्यूब चॅनल स्वतः सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्स, रिलेटिव्ह, टीचर, स्टुडंटना सबस्क्राईब करायला सांगा. आपण मोबाईल ऍपच्या माध्यमातून देखील डेमो ऑनलाईन कोर्स, याच्यामध्ये 15 ते 16 व्हिडिओ आपण फ्री दिलेले आहेत. ज्यांना डेमो कोर्स पाहायचा आहे त्यांना ऍप डाउनलोड करायला सांगा आणि मोबाईल ऍपच्या माध्यमातून डेमो जर लेक्चर त्यांना पाहायचे असतील ते पाहू शकतात. आणि ज्यांना डेमो लेक्चर्स आवडत असतील
ते विद्यार्थी पेड कोर्स त्या ठिकाणी जॉईन करू शकता. पेड कोर्ससाठी देखील आपण 50% ते 90% पर्यंत डिस्काउंट दिलेला आहे. तर ज्यांना कुणाला हा कोर्स जॉईन करायचा आहे त्यांनी दिलेल्या व्हॉट्सअप किंवा कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करा, तुम्हाला पुढील माहिती दिली जाईल. तर काही क्वेश्चन्स असतील, क्युरी असतील विचारा. आणि जर सर्व समजलेलं असेल तर माझ्यातर्फे जे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत किंवा माझ्यातर्फे जे क्विज किंवा असाइनमेंट देण्यात येत आहेत त्याची प्रॅक्टिस करा. तुमचं जॉब अँड बिझनेस ओरिएंटेड एज्युकेशन हेच माझं टार्गेट आहे. तुमचं टॅली परफेक्ट करणं हे माझं टार्गेट आहे. आणि तुम्ही जर कंटिन्यू प्रॅक्टिस केलात तर हे माझं टार्गेट नक्कीच पूर्ण होईल. तर भेटूयात पुढील लेक्चरमध्ये. धन्यवाद.